महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले असताना एक मुद्दा राज्यभरात जोरदार चर्चेत आला आहे. कोणताही पक्ष असो, रंग कोणताही असो, तिकीट वाटपात घराणेशाहीचा पगडा प्रचंड वाढत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, नगराध्यक्षांचे आणि आता तर पंचायत समितीपर्यंत सर्वच स्तरांवर घरातीलच व्यक्तींना तिकीट दिले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप उसळला आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रश्न उपस्थित केला जात आहे की पक्षासाठी आयुष्यभर काम करणारे कार्यकर्ते नेमके कोणत्या भूमिकेत आहेत. कार्यकर्त्यांचा एकच आरोप राज्यभर ठळकपणे ऐकू येतोय की आम्ही फक्त सत्ता भरायला, पोस्टर लावायला, बॅनर उभे करायला आणि शेवटी सतरंजा उचलायला आहोत का? वर्षानुवर्ष जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवून तिकीट मात्र नेत्यांच्या नातेवाईकांना दिले जात असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात संतापाचे अंगार धगधगू लागले आहेत. पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यांच्या पार्श्वभागावर नाराजीचे अंगार उठल्याचं चित्र अनेक शहरात आणि तालुक्यांमध्ये स्पष्ट दिसत आहेत. लोकसभा, विधानसभा, नगराध्यक्ष पदे, नगरसेवक पदे किंवा पंचायत समिती अशी कोणतीही पायरी असो, तिकीट ठरवताना कार्यकर्त्यांच्या परिश्रमांपेक्षा घरातील व्यक्तींचे नाते, ओळखी आणि घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते. अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की पक्षात विचारधारा, तत्वज्ञान आणि निष्ठा यांना आता किंमत उरलेली नाही. ज्यांनी कधीच जनतेमध्ये काम केले नाही ते फक्त योग्य घरातील असल्यामुळे एकाच झटक्यात उमेदवारी मिळवतात आणि आम्ही मात्र वर्षानुवर्षे आश्वासनांवर बसतो. राज्यभरातील वेगवेगळ्या पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून असंतोषाची लाट उसळली आहे. कार्यकर्त्यांचा रोष इतका वाढला आहे की अनेक ठिकाणी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात येते. काही ठिकाणी तर बैठकी दरम्यान कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांना सांगितले की पक्षाची ताकद आम्ही उभी करतो आणि तिकीट मात्र तुम्ही घरातल्या लोकांना देता. आमचे भविष्य काय आणि आम्ही का काम करायचे याचे उत्तर द्या. मतदारांमध्ये देखील आता या पद्धतीबद्दल नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी लोक स्पष्ट बोलू लागले आहेत की हे लोकशाही नसून घराणेशाहीचे राजकारण झाले आहे. राजकारणात काम करणाऱ्यांपेक्षा वंश परंपरा आणि घरातील ओळख महत्वाची होत चालली आहे. मतदार विचारत आहेत की इतके सगळे पाहून सुद्धा आपण अजूनही घराणेशाहीच्या उमेदवारांना निवडणार आहोत का आणि आपल्याला अजूनही काही लाज उरली आहे की नाही. राज्यभरात निर्माण झालेल्या या संतापाला प्रत्येक पक्ष जबाबदार आहे असे कार्यकर्ते खुलेपणे सांगू लागले आहेत. एका पक्षापुरता हा प्रश्न मर्यादित नसून प्रत्येक पक्षात एकाच पद्धतीने तिकीट घरच्यांना दिले जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. जनतेची आशा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि समाजासाठी काम करणाऱ्यांची प्रतिष्ठा यांना न जुमानता निवडणुकीची जागा नेत्यांच्या घरात राखून ठेवली जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी या घराणेशाहीला आता अंतिम फुल स्टॉप द्यायची वेळ आल्याचं स्पष्ट संकेत दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेली स्थिती अशी की कार्यकर्ते आणि सामान्य मतदार दोघांच्याही मनात एकच प्रश्न खोलवर रुजत आहे. जर आपण आज जागे झाले नाही तर उद्या आपल्या मुलांसाठी राजकारणात जागा उरणार तरी का? निवडणुकीत फक्त नेत्यांच्या घरांची सत्ता वाढणार की काम करणाऱ्यांसाठी मार्ग खुला होणार हा निर्णय आता थेट मतदारांच्या हातात आहे. आगामी निवडणुका घराणेशाही आणि कामाच्या लढतीत निर्णायक बदल घडवणार आहेत. कोणाला मत द्यायचे आणि कोणाला धडा शिकवायचा याचा अंतिम न्याय मतदारच देणार आहे.